बातमी आहे एका कुख्यात गुंडाच्या मटन पार्टीची। कुख्यात गुंडासोबत मटन पार्टी करणं पोलिसांना चांगलंच भोवलंय। या मटन पार्टीची बातमी समोर येताच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी नेमक्या कोणत्या गुंडाची बडदास्त केली आणि कोणत्या पोलिसांवर निलंबनाची ही कारवाई केली आहे ते बघूयात या रिपोर्टमधून। गुंड गजा मारणीने ढाब्यावर जोडली मटन पार्टी। पोलिसांच्या हजेरीत गजाचा मटणावर ताव। गजा मारण्याच्या दिमतीला पुणे पोलीस। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे, खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद गजावर आहे। या तुरुंगाची हवा खात असलेल्या गजाची पोलिसांकडून चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं। नुकतेच गजा मारणेला पोलीस येरवडा कारागृहातून सांगलीला घेऊन जात होते। यावेळेला वाटेत साताऱ्याजवळ पोलिसांनी ढाब्यावरती मटणावर आडवा हात मारला। दरम्यान गजाचे साथीदार सुद्धा ढाब्यावरती पोहोचले आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनातच गजासाठी मटण आणि बिर्याणीची व्यवस्था केली। धक्कादायक बाब म्हणजे गजाच्या साथीदारांना पोलिसांनी हटकलंही नाही। त्यामुळेच गजाची बडदास्त ठेवणाऱ्या पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला। ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचे नंतर काही थोडा त्यांनी काही ॲडव्हेंचरस कृत्य त्यांनी केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। पुणे पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन केलं। तर गजा मारणेला धाब्यावर भेटलेल्या त्याच्या साथीदारांवर सुद्धा कारवाई केली आहे। मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकाचमध्ये अबेटमेंटच्या अंतर्गत कारवाई होतो। म्हणून त्याचे जे काही लोकांनी त्यांना खानावाना पुरवत होते, काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते, त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुणे पोलिसांनी मात्र गुंडांचीच बडदास्त ठेवली। त्यामुळे पोलीसच कुख्यात गुंडांची खातिरदारी करत असेल तर पोलीस जनतेच्या सेवेसाठी आहेत की गुंडांच्या, असा सवाल सामान्य जनता विचारते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। भारत UNSC मध्ये पहलगाम हल्ल्यात TRFच्या सहभागाचे पुरावे देणार। संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी निर्बंध समिती समोर आज पुरावे देणार। पाकिस्तानचं भारताच्या पायाशी लोटांगण, सिंधू करारावर भारताला पुनर्विचार करण्याची विनंती। पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अझहरवर मेहरबान। ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी तर मरकजे तय्यबही बांधून देणार। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शहांवर FIR दाखल करा। मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश। तर विजय शहांना मोदींनी हकलावं, काँग्रेसची मागणी। तीन राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांविरोधातलं सर्वात मोठं ऑपरेशन। 1,72,00,000 बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांचा खात्मा तर दंडकारण्यातील माओवाद्यांकडून शस्त्र टाकण्याची तयारी। सांगलीला घेऊन जाताना गुंड गजा मारणेसह पोलिसांची मटण पार्टी। एक पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर भेटायला आलेल्या तिघांवर गुन्हे। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणावर सध्या चर्चा नाही। कोणताच प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषयच नाही। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची भूमिका। महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहाशी सामंजस्य करार। राज्यात 27,510 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। माझी मुलगी इयत्ता 10वी पहिला क्रमांक पहिल्यापासून त्याचा पहिला नंबर 1ली ते 10वी पर्यंत आला, पण आज या जगात ते बघायला
लेक शाळेत पहिली आली पण आज तीच जगात नाही. बारामतीमध्ये गाव गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अंकिता कडाळेच्या आईचा आक्रोश. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. मावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसल्यानं पिकांना फटका, तर धाराशिवमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवात करूया. मंडळी, बातमी अशी आहे की मराठा आरक्षणावर नीट 2025 बाबत तातडीनं सुनावणी घ्या अशी मागणी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश आहेत आणि मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावर तात्काळ खंडपीठ स्थापन करा. नीट UG PG परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. त्यानंतर बघा आता नेमकं काय घडतंय, तर मराठा आरक्षणावर नीट 2025 बाबत तातडीनं सुनावणी घ्या हे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश केले. मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावर तात्काळ खंडपीठ स्थापन करा. नीट UG PG परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की ईडीची ठाण्यातील मुंब्रा परिसरात कारवाई बघायला मिळते. फहीम अन्सारी नावाच्या व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतलंय. जमिनीची कागदपत्र आणि काही साहित्य ताब्यात घेण्यात आलंय. एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी फहीमचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याच्यामुळे आता ईडीच्या या तपासात फहीमचे असलेले राजकीय संबंध, शिवाय त्याला ज्या कोणत्या प्रकरणावरून ताब्यात घेण्यात आलेले त्या सगळ्या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्याची चौकशी जी ती केली जाते आणि जमिनीची कागदपत्र आणि काही साहित्य देखील त्याच्याकडनं ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा अटकेत आहे आणि या अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलवरूनच त्याने मेसेज पाठवत अफवा पसरवली होती. हाच तो सुरक्षा रक्षक आहे ज्याने ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवलेला आहे असा अफवा पसरवणारा मेसेज पाठवला आणि अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलवरूनच मेसेज पाठवत ही अफवा पसरवण्यात आली. आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की ट्रक दुचाकी अपघातात 2 युवतींचा जागीच मृत्यू झाला. करिश्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असा अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नावं आहेत. पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ हा अपघात झाला. आयशर टेम्पोवर लोकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. बघा ही बातमी पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात. ट्रक दुचाकी अपघातात 2 युवतींचा जागीच मृत्यू झालेला आहे. करिश्मा कळसे आणि पूजा कुऱ्हाडे असा अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नाव आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ हा अपघात झाला. आयशर टेम्पोवर लोकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. आणि आता